नमस्कार. आता गुढीपाडव्याची तयारी चालू असते. गुढीपाडव्याचा दिवस असल्यामुळे सगळे आनंदात असतात. तर मीरा ही प्रसादाला लागलेली असते. प्रसादासाठी दूध तापवत असते. दूध तापवत असताना मधूचा फोन येतो आणि मीरा मधूजवळ फोनवर बोलत असते. तेवढ्यात निरूपा आतमध्ये जाते आणि एक लिंबू कापते आणि त्या दुधात पिळते, कारण ते दूध नसावं. आणि निरूपा तिथनं निघून गेलेली असते. मधूचा फोन घेऊन झाल्यावर मीरा ही आता दुधाजवळ जाते आणि बघते तर काय, दूध हे नासलेलं आहे. तिला आता टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात निरूपा आतमध्ये येते आणि म्हणते, काय ग, झाला का प्रसाद? आणि बघते तर काय, दूध दूध नासलेलं असतं. निरूपा म्हणते, अगं दूध तर नासलं, आता तू कसा प्रसाद करणार? आता मीराला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता मीरा इकडे विचार करत असते. तर इकडे छानपैकी सजून पंकज हा बाहेर आलेला असतो आणि देविका सुद्धा सजून बाहेर आलेली असते. आता पंकज हातात गुढी घेतो आणि म्हणतो, ह्या घरचा कर्ता पुरुष मी आहे, म्हणजे ह्या घरची गुढी मीच उभारणार, असं पंकज बोलत असतो. देविका सुद्धा खुश झालेली असते, कारण तिच्या नवऱ्याला मान मिळालेला असतो. आता पंकज गुढी उभारायला घेणार, तेवढ्यात तिथे सुजित कुमार येतो. सुजित कुमार म्हणतो, वा वा, या घरचा कर्ता पुरुष तू आहेस का? आता एक काम कर, या घरावर असलेल्या लोनची जबाबदारी पण तुझीच, दे बघू दे पहिला हप्ता. सुजित कुमार असं बोलताच आता पंकज हादरतो. पंकज ती गुढी हातातच घेऊन आता पळत पळत आतमध्ये जातो आणि म्हणतो, मम्मा मम्मा, आणि मम्माच्या हातात ती गुढी देतो आणि म्हणतो, ही घे गुढी आणि तूच उभार, मी नाही काय उभारणार. त्यावर निरूपा म्हणते, असं का बोलतोयस पंकज? अरे पंकज बाळा, कर्ता पुरुष तू आहेस, तू गुढी उभी करायची आहेस. त्यावर पंकज म्हणतो, नाही नाही. आता तेवढ्याच सुजित कुमार आतमध्ये येतो आणि बघतो तर निरूपाच्या हातात गुढी असते. म्हणते, ह्या घरची कर्ती पुरुष तू आहेस का? मग तूच दे आता हप्ता. आता निरूपा सुद्धा हादरलेली असते. निरूपा पळत पळत जाते आणि आता सुधाकर रावांच्या हातात गुढी देते आणि म्हणते, ह्या घरचे कर्ते पुरुष हे आहेत. सुधाकर राव म्हणतात, आता तर माझ्या हातात एकही पैसा नाही आहे, आता मी हप्ता नाही देऊ शकत. आता सुजित कुमार म्हणतो, हप्ता नाही देऊ शकत? मग एक काम करा, ही गुढी तुम्ही काय उभारायची नाही, ही गुढीच घेऊन चाललो मी. आता सुजित कुमार ही गुढी घेऊन निघालेला असतो आणि तेवढ्यात तिथे सत्या येतो. सत्या बघतो सुजित कुमार गुढी घेऊन निघालेला आहे. सत्या म्हणतो, थांब, कुठे चाललास? आता सुजित कुमार म्हणतो, ही गुढी घेऊन निघालोय, माझा हप्ता मिळाला तरच ती गुढी उभी करायची. आता सत्या म्हणतो, एक काम कर, गुढी ठेव इथे, ह्या घरची गुढी ह्या वर्षी उभारणार आणि ती मी उभारणार. त्यावर सत्या म्हणतो, सुजित कुमार म्हणतो, नाही उभारू शकत, आता ही गुढी उभारणं शक्य नाहीये, ही गुढी मी घेऊन चाललो आहे. सत्या म्हणतो, नाही, गुढी उभारणार म्हणजे उभारणार. आता सत्या बोलताच सुजित कुमार हादरलेला असतो. सुजित कुमार नाही म्हणत असतो, पण सत्या म्हणतो, तू काही कर टकल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घरची गुढी उभारणार ही आमची मराठी माणसाची परंपरा आहे आणि ती मी तुला तोडू देणार नाही. तुझा हप्ता जो काही असेल तो मिळून जाईल. एक गोष्ट लक्षात घे, तू आमच्या सणामध्ये गोंधळ घालू नकोस, नाहीतर तुझा मी कसा नारळ फोडेन ना, तेच बघ. आता सुजित कुमार हादरलेला असतो. सुजित कुमार म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, माझ्या हप्त्याचे पैसे वेळेत भेटले पाहिजेत, असं बोलून सुजित कुमार तिथनं निघून जातो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.